परीक्षेला हमखास एका मार्कला प्रश्न असतो त्याच्यावरती मुलं विचार करत नाही लसावी मसावी काढताना, आणि हा प्रकार वेगळा आहे कारण तो जास्त करून बऱ्याच पुस्तकामध्ये नाही आहे. हे मी पण पुस्तकं बरेच पाहिले, त्या पुस्तकामध्ये सापडत नाही, ठराविक पुस्तकामध्येच आहे. त्यामुळे परीक्षेसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. लक्षपूर्वक व्हिडिओ पहा. नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की घातांकित संख्येचा मसावी व लसावी. तर बघा, अशा वेळेस आपल्याला काय करायचं असतं की मसावी काढताना कॉमन संख्यांचा कमीत कमी घात घेऊन गुणाकार करावा, आणि लसावी असेल तर सर्व संख्यांचा जास्तीत जास्त घात घेऊन गुणाकार करावा. आता बघा, आपल्याकडे उदाहरण आहे की 2चा घन गुणिले 3चा वर्ग गुणिले 5 गुणिले 7चा चौथा घात. दुसरा आहे 2चा वर्ग गुणिले 3चा पाचवा गुणिले 7चा सहावा घात. या ठिकाणी 2चा घन गुणिले 5चा घन गुणिले 7चा दुसरा घात. यांचा मसावी व लसावी किती? आता आपल्या फॉर्म्युल्यानुसार किंवा आपल्या या सूत्रानुसार आपलं जे आहे ते काय आहे की मसावी, तर मसावी काढताना काय करावं लागतो की कॉमन संख्यांचा कमीत कमी घात घेऊन गुणाकार करावा. आता कॉमन संख्या बघा, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी पण 2 आहे, म्हणजे आपण 2 घेतला आणि त्यानंतर काय करायचं, कमीत कमी घात घ्यायचा आहे. मग या 2चा कमीत कमी घात कोणता? या ठिकाणी तिसरा घात आहे, या ठिकाणी दुसरा घात आहे, या ठिकाणी तिसरा घात आहे. म्हणजे याचा अर्थ त्याचा कमीत कमी घात किती झाला? 2चा दुसरा गुणिले त्यानंतर कॉमन कोण आहे? तर 3 आहे, या ठिकाणी पण 3 आहे, या ठिकाणी 3 आहे का? तर नाही, म्हणजे 3 कॉमन होईल का? नाही होणार. मग या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 5 आहे का? नाही. या ठिकाणी 5 आहे का? तर आहे, पण या ठिकाणी नाही, नाही, त्यामुळं 5 पण येणार नाही. पण या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी 7 आहे, या ठिकाणी पण 7 आहे. म्हणजे 7 काय झाला याचा कॉमन संख्या. या तिन्ही पण उदाहरणामध्ये, तिन्ही पण एक्झाम्पल मध्ये काय आहे की कॉमन संख्या आहे ती किती आहे? 7. मग बघा 7 आहे, तर मग या 7चा कमीत कमी घात घ्यायचा आहे. मग इथं चौथा घात आहे, इथं सहावा घात आहे, इथं दुसरा घात आहे, म्हणजे इथं किती येईल? 7चा दुसरा घात. त्यानंतर लसावी. लसावी काय सांगितला की सर्व संख्यांचा जास्तीत जास्त घात घेऊन गुणाकार करावा. सर्व संख्या म्हणजे बघा आपल्या ठिकाणी 2, 3, 5, 7 आहेत. मग या सर्व संख्या घ्यायच्या आणि त्यांचा काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. पण काय सांगितलंय की त्या सर्व संख्यांचा जास्तीत जास्त घात घ्या. म्हणजे सर्व संख्यांचा जास्तीत जास्त घात घेताना या ठिकाणी तिसरा घात आहे, या ठिकाणी दुसरा घात आहे, या ठिकाणी तिसरा घात आहे. म्हणजे 2चा जास्तीत जास्त कितवा घात आहे? तिसरा, म्हणजे घन आहे. त्यानंतर 3चा इथं दुसरा आहे, इथं 5वा आहे, इथं 3 नाहीच आहे. मग या ठिकाणी काय येईल? 3चा 5वा. त्यानंतर 5 आहे, या ठिकाणी पहिला घात आहे, या ठिकाणी तिसरा घात आहे, म्हणजे उत्तर काय येईल? 5चा तिसरा. आणि 7चा या ठिकाणी चौथा आहे, या ठिकाणी सहावा आहे, या ठिकाणी दुसरा आहे, म्हणजे मोठा कोणता झाला? या ठिकाणी सहावा घात. म्हणजेच 2चा घन गुणिले 3चा पाचवा गुणिले 5चा तिसरा गुणिले 7चा सहावा. ओके, 2चा घन गुणिले 3चा पाचवा गुणिले 5चा घन गुणिले 7चा सहावा. हे काय आलं आपलं? याचा लसावी आलेला आहे. त्यानंतर तुम्ही सोडवायचं आहे 2चा वर्ग गुणिले 3चा वर्ग गुणिले 5 गुणिले 7चा वर्ग. दुसरा आहे 2चा घन गुणिले 3चा वर्ग गुणिले 5चा वर्ग गुणिले 7चा चौथा. तिसरा आहे 2 गुणिले 3 गुणिले 5चा घन गुणिले 7चा वर्ग गुणिले 11 यांचा मसावी व लसावी किती? या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत. याचं उत्तर तुम्ही सोडवायचं या प्रकारे, आणि मला कमेंटमध्ये याचं काय उत्तर आहे, त्याचा ऑप्शन, त्याचा पर्याय तुम्ही या ठिकाणी मला कमेंट करायचा आहे. पुढे आहे की मसावी दिला तुम्हाला की लहान घातांकाच्या सामायिक अवयवांचा गुणाकार. कारण या ठिकाणी काय झाले, एक्झाम्पल चेंज झाले, तर नंबर नाही तर काय आहेत? पद आहेत, चल आहेत. त्यानंतर लसावी आहे मोठ्या घातांकाचे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. आता ते कसं सोडवायचं बघा. मसावी काढताना काय सांगितलंय की लहान घातांकाच्या सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयव म्हणजे दोन्हीकडे पण असतात, ते कॉमन असतात. ते या ठिकाणी x आहे, या ठिकाणी y आहे, या ठिकाणी x आहे, या ठिकाणी y आहे, आणि या ठिकाणी काय आहे? m आहे, या ठिकाणी पण m आहे. याचा अर्थ इथं आपल्याकडे x, y आणि m ही तीनही पद येतील. पण हे येताना त्यांनी काय सांगितलं की लहान घातांक. मग या x चा लहान घातांक काय आहे? या ठिकाणी 3, या ठिकाणी 4 आहे, म्हणजे लहान कोणता झाला? 3. त्यानंतर या ठिकाणी y आहे, या ठिकाणी पण y आहे, म्हणजे y आपल्याला असं ठेवावं लागेल. त्यानंतर m आहे, या ठिकाणी m चा घन आहे. याचा अर्थ याच्यामध्ये लहान कोणता आहे? हा m आहे. याचा अर्थ याचा जो मसावी आहे तो काय येईल? x चा घन ym यांचा गुणाकार केला. म्हणजेच काय, इथं मैत्रीण असं गुणाकार पण आपण ते देत नाही, आवश्यकता नसते. म्हणजे x घन ym याचं मसावी आला. आता लसावी बघा. लसावी काय सांगितला की मोठ्या घातांकाचे सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. म्हणजे सामायिक म्हणजे काय की कॉमन जे आहेत त्या कॉमन. आता तिथं काय काय कॉमन बघा आपल्याकडे? कॉमन काय आहे? x आहे, y आहे, m आहे. x आहे, y आहे आणि m आहे. या मोठ्या घातांकाचे काय घ्यायचे आपल्याला? सामायिक अवयव घेतले, पण त्यांचे काय घ्यायचे? मोठे घातांक. मग या x चा मोठा घातांक काय? या ठिकाणी 4.
या वायला तर घात एकच आहे, त्यामुळे ते काय गरज नाही आपल्याला बदलायची. या ठिकाणी एम आहे, या ठिकाणी एम आहे, या ठिकाणी एम चा घन आहे, म्हणजे या ठिकाणी काय येईल एम घन गुणिले, बरोबर ना, गुणाकार आहे. असामायिक अवयव या दोघांमध्ये जो सामायिकच नाही, कॉमन नाही, तो कोणत्या ठिकाणी, तर के. म्हणजे याचं जे फायनल उत्तर आहे ते काय येईल, x चा चौथा घात y m चा तिसरा घात आणि k हा आला याचा लसावी. आता हे एक्झाम्पल तुम्हाला थोडं दिलेलं आहे की x वर्ग y वर्ग m आणि x y चा चौथा घात यांचा मसावी व लसावी किती, हे 4 ऑप्शन आहेत, हे सोडवायचे आणि याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढे आहे की 4x चा वर्ग 18x चा घन 30x यांचा मसावी व लसावी किती. थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे पण याच प्रकारावरचं आहे. ते कसं बघा, इथं 4x वर्ग दिले, तुम्हाला अगोदर याची फोड करावी लागेल. 4 म्हणजे काय, तर 2 गुणिले 2 बरोबर 4 गुणिले हा काय होईल या ठिकाणी x वर्ग. त्यानंतर काय आपल्याकडे 18x घन आहे, तर 18 काय बघा 2 गुणिले 3 म्हणजे 42 6 6 त्रिक 18 गुणिले x चा घन, म्हणजे काय की आपण याचे अवयव पाडत आहे. त्यानंतर 30x मग बघा 30x कसं आपण लिहू शकतो, 2 गुणिले 3 म्हणजे 42 6 6 पंचे 30 गुणिले x, हे झाले याचे अवयव. आता हे अवयव पाडल्यानंतर आपल्याला काढायचं आहे मसावी आणि लसावी. बघा मसावी काढताना आपल्याला काय सांगितलेलं आहे की लहान घातांकाच्या सामायिक अवयवांचा गुणाकार. आता या ठिकाणी सामायिक अवयव कोणते, तर या तीनही पण याच्यामध्ये काय आलेलं आहे, 2 आलेला आहे गुणिले. आता इथं 2 आहे पण परत 2 आहे का, नाही. इथं 3 आहे, इथं पण 3 आहे, पण या ठिकाणी 3 आहे का, नाही. या ठिकाणी 3, या ठिकाणी 5, यांचा विषय येणार नाही. आता इथं x आहे, इथं x आहे, इथं पण x आहे, म्हणजे या ठिकाणी काय येईल x. आणि त्याचं काय घ्यायचं आपल्याला, लहान घातांक घ्यायचा आहे. या तिघामध्ये लहान घातांक कोणता आहे, फक्त हा x आहे, म्हणून याचं उत्तर किती आलं 2x, म्हणजे याचा मसावी किती आलेला आहे 2x. त्यानंतर आपल्याला पाहिजे लसावी. मग पहा लसावी काढताना काय सांगितलंय की मोठ्या घातांकाचे सामायिक अवयव. आता आपल्याला माहिती सामायिक अवयव कोणते आले, हे म्हणजे 2 आलेला आहे आणि x आलेला आहे. आता या 2 ला तर काय घातांक नाहीये, पण या x ला घातांक आहे की नाही. या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 1 आहे. आपल्याला सांगितलं की मोठे घातांक घ्या, याच्यामध्ये मोठा घातांक कोण झाला, हा 3 गुणिले असामायिक अवयव. असामायिक अवयव म्हणजे काय, जे उरतील ते तुम्हाला सर्व घ्यावा लागतील. उरतील म्हणजे कोणते, या ठिकाणी हा 2 उरलाय गुणिले या ठिकाणी हा 3 उरलाय. आता हा 3 घेताना या ठिकाणी पण 3 आहे आणि या ठिकाणी पण 3 आहे, त्यामुळे या दोघांमध्ये कॉमन घेतला आपण तो 3. त्यानंतर कोण उरलं या ठिकाणी 3, काय उरलं या ठिकाणी 3. आता हा 3 घ्यावा लागेल आता गुणिले, आणि हा काय घ्यावा लागेल 5, आणि x तर आपण घेतलेला आहे. आता याचा करायचा गुणाकार, 2 दुणे 4 4 त्रिक 12 12 त्रिक 36 36 पाचे 180 आणि हा काय होईल x घन, म्हणजे याचा जो लसावी आहे तो किती आलेला आहे 180 चा x घन, याचं उत्तर आहे. बघा पुढचं एक्झाम्पल आहे ज्यामध्ये आपल्याला x वर्ग अधिक 3x दुसऱ्या कंसामध्ये x वजा 3 गुणिले x व x वर्ग दुसऱ्या कंसामध्ये x घन वजा 27 यांचा लसावी किती. या ठिकाणी फक्त आपल्याला लसावी विचारलेला आहे. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये लसावी आणि मसावी दोन्ही पण काढायचं असं काही नसतं. काय काय फक्त लसावी विचारतात, काय ठिकाणी तुम्हाला फक्त मसावी विचारतात. आता आपलं विचारलं लसावी, पण लसावी काढण्याच्या अगोदर आपल्याला याला जरा विस्तार करून लिहावा लागेल, कारण इथे याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या कॉमन निघणार आहेत. आणि त्या कशा बघा, या पहिल्या कंसामधून आपण x कॉमन घेऊ शकतो, मग आतमध्ये काय राहील या ठिकाणी x, त्यानंतर अधिक 3, बरोबर ना, हा x बाहेर येईल, याच्यामधला हा x बाहेर येईल तर 3 राहील. त्यानंतर पुढे आहे x वजा 3 आणि x. आता याच्यामध्ये हे x आणि हा x काय होईल x वर्ग, आतमध्ये काय राहील इकडं x अधिक 3 आहे आणि इथं काय आहे x वजा 3. त्यानंतर पुढे आहे की x वर्ग दुसऱ्या कंसामध्ये x घन वजा 27, हे पण आपण लिहू शकतो कसं बघा, x वर्ग 27 पण कोणाचा तरी घन आहे, कोणाचा आहे तर 3चा आहे, मग त्यानुसार x घन वजा 27 कोणाचा घन आहे 3चा घन आहे. आपल्याला याचा विस्तार माहित असतो, काय याचा विस्तार आहे तर या ठिकाणी काय करतात की x वर्ग हा जागेवर राहील, x घन वजा 3चा घन, तर आपल्याकडे बघा a घन अधिक b घन, हा आपण कधी ना कधी अभ्यास केलेला असतो या बैजिक राशीचा. याचा विस्तार कसा असतो, त्याच्यामध्ये पहिल्यामध्ये काय असतं
या दोघांची वजाबाकी आणि दुसऱ्या कंसामध्ये काय असतो पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दोन्ही संख्येचा गुणाकार म्हणजे ए गुणिले बी होईल अधिक शेवटच्या संख्येचं काय होणार या ठिकाणी वर्ग हे त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे। मग काय होईल पहिलं पद काय आपल्याकडे ए वजा बी नुसार x वजा 3 दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग आहे म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही पदांचा गुणाकार म्हणजे 3x आणि दुसऱ्या पदाचा काय करायचं आहे वर्ग म्हणजे याचा वर्ग किती होईल 9। आता आपल्याला याचं काढायचं आहे लसावी। मग बघा लसावी काढताना काय करायचं असतो की याच्यामध्ये कॉमन कोण आहे बघायचं। मग कॉमन कोण या ठिकाणी एक्स वर्ग या ठिकाणी एक्स वर्ग आहे त्यानंतर या ठिकाणी कॉमन कोण आहे इथं पण x वजा 3 इथं पण काय आहे x वजा 3 आहे। दुसऱ्या कंसामध्ये काय करायचं की जे असामायिक अवयव आहेत म्हणजे दोन्हीकडे कॉमन नाही असे मग या ठिकाणी कोण कॉमन नाही या ठिकाणी x अधिक 3 कॉमन नाहीये आणि या ठिकाणी कोण नाहीये x वर्ग अधिक 3x अधिक 9 त्यानंतर आपले सोडवावं लागेल बघा x वर्ग येईल या ठिकाणी x वजा 3 x अधिक 3 आपलं हे सूत्र माहिती आहे बघा a वजा b a अधिक b हे काय असतं a वर्ग वजा b वर्ग त्याप्रमाणे हे काय होईल मग x वर्ग वजा 3 चा वर्ग इकडे काय आहे x वर्ग अधिक 3x अधिक 9 आणि मग हे काय होईल x वर्ग दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग वजा 3 चा वर्ग किती आहे 9 आणि या ठिकाणी काय होईल x वर्ग अधिक 3x अधिक 9 आणि हे आलेलं आहे आपलं उत्तर। समजलंय का? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि त्यावरती फॉलो करा। धन्यवाद।